झोपी नेहमीप्रमाणे. आय वॉज वेटिंग की दुसरं कोण करतंय का. नाही तू कर ओके. ना. हो, छान झाला. खूप हेवीनेस होता, हार्ट वर असं खूप प्रेशर आहे असं जाणवत होतं. आणि ऍक्च्युली त्याच्यानंतर मलाही ते थोडस जाणवलं म्हणून मी जरा आटोपत घेतलं. हा, मला खूप असं म्हणजे फार अजूनही जाणवत होतं डोळे की पण जास्त असे होतंय. जड आहेत. डोळे पण असे खूप जड आहेत अजूनही, म्हणजे असं असं दाब प्रेशर वाटतंय. डाव्या हाताला खूप सेन्सेशन्स होत्या, पेन झालं. पण मग श्वास पोचवला तोपर्यंत त्या त्या अवयवापर्यंत, हातापर्यंत वगैरे. बाकी आता असं काही नाही, पण एकदम असं स्थिर शांत झालं. म्हणजे वायूसारखं मी जास्त वळवळत असते, ती उलट शांत झाली. हो म्हणजे बॅलन्सिंगच केलं पाहिजे. जास्त असेल तर कमी करायला पाहिजे. येस येस येस. असं डोळे वेळ जड आहेत, अजूनही जड आहेत. असं शांत झोपावंसं वाटतंय. थोडा वेळ अजून म्हणजे गोड वगैरे खा. मला ते म्हणजे मला अजून काही वेळ कारण असं 10 10 ते 12 मिनिटाचंच झालं. पण मला असं थोडस जाणवलं की ते हेवी होतंय म्हणून मी आटोपत घेतलं. हम्म, हे माझा अंदाज बरोबर. छान झालं. बराच वेळ मध्ये काय बोललीस, ट्रान्स मध्ये होते, पण त्यामुळे नाही कळलं. मोठं मोठं व्हा, छोट असे काहीतरी तुटक शब्द कानावर येत होते. बरोबर. ठीक आहे, मी ते फक्त फ्लो बरोबर जात होते. दॅट्स इट. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. हो हो चालेल. कोण सांगताय. अपर्णा आणि ज्योतीचा कॅमेरा ऑन आहे त्यामुळे मी पहिले अपर्णाला सांगते. ज्योतीसारखं असं अजूनही उजव्या हाताला मला अशा खूप मुंग्या आल्यासारखं किंवा असं पाणी प्यायचं सेन्सेशन. का सगळ्यांनी. आणि पेले. आणि तेच ती म्हटली तसं असं सगळं जड झालं का, त्यामुळे तुझं फार बोलणं नंतर नंतर कळत नव्हतं. पण एकदम असा हेवीनेस वाटतोय मला. पण छान आता हे झाल्यानंतर असं रिलॅक्स वाटतंय. पण अजून जरा सेन्सेशन इकडे आहे, असं एक हे आल्यासारखं. हा गोड पण खा. व्हायब्रेशन. येस येस. थोडं हेवी झालेलं आहे आणि लगेच कुठे शक्यतो बाहेर काय. असं हेवी झालं ना कधी लगेच बाहेर वगैरे जायचं नसतं. थोडा अच्छा 15-20 मिनिटानंतर अच्छा, लगेच जायचं नाही. हा. नाही जायचं. नाही, आणि असं अजून वाटतंय की जरा रिलॅक्स, म्हणजे असं जरा बसावं याच जागी, असं लगेच काही हा, ऍक्टिव्हिटी करण्यासारखं वाटत करू नाहीये. हो आणि नका पण करू. ओके, पण मस्त होता एक्सपिरियन्स. वायूचं म्हणजे एकदम छान छान ध्यान झालं, आणि श्वासाचा पुन्हा एकदा असा तो फील मस्त वाटला. धन्यवाद. धन्यवाद. बाय. कोण सांगताय अजून. कोणाला काही वेगळे व्हिज्युअल्स वगैरे दिसले का कोणाला. म्हणजे असं सगळीकडे फिरतात का म्हणून. सुप्रिया काकू तुम्ही काही बोलताय का कारण तुमचं माईक बंद आहे. कोण सांगतोय का शेअर करतोय का एक्सपिरियन्स. काही नाही आला एक्सपिरियन्स तरी चालेल शेअर करा कारण की म्हणजे बऱ्याच जणांना इकडे पण जे आहेत त्या सगळ्यांना हेवी आहे. सो तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तो हेवीनेस पण कमी होतो ग्राउंडिंग व्हायला पण मदत होते. आणि जे हिलिंग झालेलं असतं त्याला पण एक पूर्णत्व येतं.
अर्चना छान वाटतं. ओके, अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही लगेच कुठे बाहेर जाऊ नका. चालेल, मग कोणाला शेअर नाही करायचं असेल तर आपण मीटिंग एंड करूया. ठीक. भाग्यश्री ताई येणार आहात का अमृतवर नाही, सॉरी, पास्ट लाईफ रिग्रेशनच्या? आवाज नाही. यावेळेस नाही जमत आहे. बरं. बघू. छान छान विषय आहेत. हो, विषय छान आहे, प्रश्नच नाही. मी अगोदर पण केलेत ना दोन्ही सेशन्स, त्यामुळे खरं तर इच्छा होती पण नाही जमत आहे. बाकी म्हटलं आपली भेट होईल तेव्हा. मला पण असं वाटलेलं, पण नाही जमणार आहे. चालेल. ओके, एक्सपिरियन्स शेअर करताय? तसं काही फारसं वेगळं वाटलं नाही. म्हणजे ज्यांनी सगळ्यांनी जे सांगितलं तसंच झालं. आणि व्हिज्युअल म्हणण्यापेक्षा तू जे सांगत होतीस ते तसं व्हिज्युअलाइज होत होतं. म्हणजे आपण इथनं बाहेर पडलो आहे, पहिल्यांदा नुसतं फ्लॅट बघितला आहे, मग बिल्डिंग बघितली आहे, मग अख्खं पुणं बघितलं आहे, असं हळूहळू भारत बघितला असं. म्हणजे मला थोडक्यात ते वायूप्रमाणे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनचा अनुभव द्यायचा होता, म्हणजे मलाही घ्यायचा होता. म्हणून ते असं हे केलं, तर तसा अनुभव घेता आला. पण असं हे लक्षात आलं की संपूर्ण अख्खी जेव्हा पृथ्वी बघतो आणि संपूर्ण अवकाश बघतो, तेव्हा आपण किती क्षुद्र आणि किती छोटे आहोत त्याची खूप जाणीव होते. आणि ही जाणीव मध्ये मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे आपली दुःख आणि आपलं प्रॉब्लेम्स पण आपल्याला मग जास्त त्रास नाही देत. उगाच त्याचा बाऊ करत बसतो, नाही तर आपण बरोबर. असतात एवढेसे पण उगाच मोठे करून ठेवतो त्यांना. बरोबर. चालेल. ओके, थँक्यू हर्षदा ताई. थँक्यू भाग्यश्री. चालेल, मग आपण मीटिंग एंड करूया. बाय बाय, टेक केअर. रेकॉर्डिंग स्टॉप करतेस.